सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर. तुमचा एक महत्त्वाचा पाठ, फायरमॅनचा एक महत्त्वाचा पाठ, तो तुम्हाला आता KDMC मध्ये सुद्धा कामी येईल आणि पुढे येणारी मैरा भाईंदरची जी जाहिरात आहे त्यासाठी सुद्धा कामी येणार आहे, कारण की तिथे सुद्धा फायरची भरपूर जास्त पदं आहेत. तर सध्याला तर आपण KDMC बद्दल बोलूयात, कारण की सध्या आपल्या अगदी जवळ KDMC आहे आणि तुम्ही त्याचा फॉर्म सुद्धा भरलेला आहे आणि भरणार आहात. तारीख वाढलेली आहे. तारीख ही आता 15 तारखेपर्यंत एक्सटेंड झालेली आहे. डॉक्युमेंटचा वगैरे काही इश्यू असेल तर तो सॉर्ट करून फॉर्म भरून टाका. आता तुम्हाला एक समजून घ्यायची गोष्ट ती म्हणजे काय, की ज्या वेळेला तुम्ही कायदे बघता तर फायर सेफ्टी ॲक्ट 2006 आणि फायर सेफ्टी ॲक्ट 2023 हे दोन ज्या वेळेला बघता, त्यानंतर आपल्या नॅशनल बिल्डिंग कोडमधील पार्ट 4 फायर अँड लाईफ सेफ्टी हे तीन ज्या वेळेला घटक तुम्ही बघता त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुम्हाला अजून एक घटक क्लिअर होत असतो, तो म्हणजे आपले फायर सेफ्टीचे रूल्स. ठीक आहे, यानंतरची ही बाब आहे ना, फायर सेफ्टीचे रूल्स ह्या तीन बाबीनंतर तुम्हाला दिलंय, त्याचं काहीतरी कारण आहे. तर ज्यावेळेला तुम्ही ॲक्ट दोन्ही बघता 6/2023चा, त्यानंतर तुम्ही नॅशनल बिल्डिंग कोड बघता पार्ट 4 जो आहे लाईफ सेफ्टीचा, त्यानंतरचा हा टॉपिक तुम्हाला सोपा वाटतो. आणि मी ऑलरेडी आपल्या बॅचमध्ये हा टॉपिक अगदी सोप्या भाषेत नॉर्मली आपण जसं संवाद साधतो तसंच ते तुम्हाला करून दिलेलं आहे बॅचमध्ये. ऑलरेडी हा टॉपिक बॅचमध्ये टाकलेला आहे, तुम्ही तिथे बघू शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आता इथे सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. प्रश्न इथं तुमच्यासाठी मी तेवढीही अवघड घेतलेले नाही आहेत बिलकुल, पण लक्षात घ्या. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, तर महाराष्ट्र आग प्रतिबंध आणि जीवसुरक्षा उपाय नियम कोणत्या वर्षी अंमलात आले? तर हा जो उपाय आहे तर ते कधी अंमलात, मेजर्स जे आहेत तर ते कधी अंमलात आले? सगळ्यात पहिल्यांदा वन्स अगेन इथं ॲक्ट जो आहे तर तो 2006चाच आहे. ठीक आहे, ॲक्ट जो आहे 2006चाच आहे, पण तिथं अंमलात यायची तारीख ही किंवा वर्ष, तारीख तर ती 21 जून आहे, 23 जून आहे. ठीक आहे, 23 जून आहे, पण आता वर्ष महत्त्वाचं आहे. तर बघा 2007, 2008, 2009, 2010, तर तुमचं उत्तर असणार आहे 2009. 23 जून 2009ला हा जो एक उपाय आहे जीवन सुरक्षा उपाय नियम किंवा आपण त्याला रूल्स म्हणू, तर ते काय झालेलं आहे, अंमलात आलेलं आहे. लक्षात ठेवा. कळलं कधी अंमलात आलं? कायदा कधीचा आहे? कायदा तर 2006चाच आहे, ॲक्ट 2006चाच आहे, पण तो अंमलात कधी आला तर तो 2009ला आला. मग तो कोणत्या भागाला लागू आहे हा कायदा, कोणत्या भागाला लागू आहे? तर एक महत्त्वाचा पॉईंट इथं तुम्हाला माहिती पाहिजे, तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला, व्हेरी व्हेरी IMP, संपूर्ण महाराष्ट्राला हा लागू आहे. कळलं का रे? ठीक आहे, अगदी सोपं आहे. ज्या वेळेला तुम्ही हे बघता त्यावेळेला तुम्हाला थोडंसं अवघड वाटतं, कारण की भाषा आपली ही नॉर्मल भाषा नसते, पण ज्या वेळेला थोडासा अभ्यास करायला सुरुवात करता गोष्टी सोप्या सोप्या वाटू लागतात. ठीक आहे, चला तर दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय, तर बघून घ्या. इमारतीची रचना आणि काचेच्या दर्शनी भागामधील कमाल अंतर किती असावे? तर कमाल अंतर किती असावे हे मी ऑलरेडी बॅचमध्ये सांगितलेलं आहे, याच्यावर ऑलरेडी लेक्चर घेऊन झालेलं आहे, की इमारतीची रचना आणि जी काचेची दर्शनी जागा असते यामध्ये किती अंतर असणं आवश्यक आहे? तर 150 मीटर, 450 मीटर, त्यानंतर 300 मीटर आणि 600 मीटर. ऑलरेडी मी सांगितलं इथं तुम्हाला त्यावेळेला समजून सगळं, की म्हणजे हे बॅचमध्ये झालेला पाठ आहे, तुम्हाला तिथं मी राऊंड करून दाखवले की एवढं अंतर जे आहे तर ते असलं पाहिजे. तर काचेची दर्शनी जागा आणि इमारतीची रचना या दोघांमध्ये ॲटलिस्ट 300 मीटरचं अंतर, कमाल अंतर असावे. कमाल अंतर जे आहे जास्तीत जास्त हे 300, किमान दिलेलं नाहीये, लक्षात ठेवा. किमान नाहीये आपल्याकडे, पण कमाल अंतर जे आहे ते ॲटलिस्ट 300 मीटर एवढं असावं इमारत आणि काचेची जागा या दोघांमध्ये. व्हेरी व्हेरी IMP. ठीक आहे, चला सगळे क्वेश्चन्स परीक्षेत येण्यासारखेच घेतलेत. अधिनियमानुसार आग प्रतिबंध आणि जीवन सुरक्षा उपाय प्रदान करण्याची प्राथमिक जबाबदारी कोणाची आहे? तर ही जबाबदारी कोणाची आहे? आग प्रतिबंधक संबंधी आणि जीवन सुरक्षा उपायासंबंधी, लाईफ सेफ्टी मेजर संबंधी जे उपाय असतात या संबंधीची प्राथमिक सुरक्षता किंवा जबाबदारी कोणाची आहे? कोणी दिलं पाहिजे हे सगळं? अग्नी प्रतिबंधक सगळे काही गोष्टी असतील, जीवन सुरक्षा असेल, हे अग्निशमक विभागाने, राज्य शासनाने, इमारतीच्या मालक किंवा भोगवटदाराची किंवा बांधकाम कंत्राटदाराची. तर बघा इथं
आग प्रतिबंधक आणि जीवन सुरक्षा उपाय प्रदान करण्याची प्राथमिक जबाबदारी जी आहे तर ती नेहमी राज्य शासनाची असते, लक्षात ठेवा. त्यानंतर तिथं इमारतीच्या मालकाची असते आणि हे सगळं अंमलात आणायचं काम अग्निशमक विभाग करतो. पण इथं तुमचं उत्तर असणार राज्य शासन. प्राथमिक जिम्मेदारी म्हटलं तर ती राज्य शासनाची असते. कन्फ्यूज व्हाल, तुम्हाला वाटेल की अरे हे तर बिल्डिंगच्या मालकाचं काम आहे. ठीक आहे, पहिलं तर जो बिल्डर असतो, पण ज्या वेळेला बिल्डिंग सोसायटीकडे जाते मग हे सगळं सोसायटीचं होतं. तसं नाहीये. ज्या वेळेला प्रिलिमिनरी येतं, प्रायमरी येतं, त्यावेळेला स्टेट गव्हर्नमेंट हे इम्पॉर्टंट आहे, त्याचा रोल जास्त येतो. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन. या अधिनियमाच्या उद्देशासाठी इमारतच्या व्याख्येत कोणत्या तात्पुरत्या संरचनाचाही समावेश होत आहे? सगळ्यात महत्वाचं या रूलचा किंवा आपला जो कायदा आहे त्यामध्ये व्याख्या आहे. आता कलम कोणता आहे तर लक्षात ठेवा, कलम जे आहे व्याख्याचं कलम जे आहे तर ते कलम 2 आहे. व्याख्याचं कलम कोणतं आहे रे तर कलम 2 हे व्याख्याचं कलम आहे. व्हेरी व्हेरी IMP, 2 कलमामध्ये हे मेन्शन्ड आहे. 2 कलम, व्याख्या 2 मध्ये तुम्हाला 2 कलमात व्याख्या कोणत्याही कायद्यात बघा, कोणत्याही कायद्यात पहिलं प्रारंभिक असतं, त्या कायद्याचं नाव असतं, दुसरं व्याख्या असतात. तुमचा आपला जो महानगरपालिका अधिनियम आहे त्यामध्ये सुद्धा पहिलं जो असतं तर ते प्रश्न म्हणजे पूर्ण तो कायदा प्रारंभिक किंवा कायद्याचं नाव काय आहे हे नेहमी पहिल्या कलमात असतं, त्याला आपण प्रारंभिक असं म्हणतो. दुसरं कलम कोणत्याही कायद्याचं व्याख्येचं असतं आणि सगळ्यात शेवटचं कलम, जर तुम्ही आता इथे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट घेतलं तर त्याचं 493 शेवटचं कलम आहे तर ते संकीर्ण असणार. सेम जर तुम्ही RTI घेतलं तर राईट टू इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये सुद्धा शेवटचं कलम 31. कोणताही ऍक्ट घ्या, मी हे फक्त तुम्हाला उदाहरणासाठी सांगते, पण कोणताही ऍक्ट घ्या तुम्हाला शेवटचं कलम संकीर्ण, दुसरं कलम व्याख्येचं, पहिलं कलम प्रारंभिक. याच्यामध्ये पाठ करायला जायचं नाही, हे बेसिक आहे, हे आपल्याला माहित पाहिजे. आता आपल्याला विचारलेलं आहे की इमारत म्हणजे काय. आता वन्स अगेन मी तुम्हाला ऑलरेडी बॅचमध्ये हे रूल्स शिकवलेले आहेत. आता या रूल्स मध्ये मी सांगितले की नक्की इमारत कोणाला म्हणावं तर इमारत ही कायमस्वरूपी सुद्धा असू शकते, कायमस्वरूपी सुद्धा असेल किंवा मग तात्पुरती सुद्धा असेल. ठीक आहे, कायमस्वरूपी सुद्धा असेल आणि तात्पुरती सुद्धा असेल, दोन्ही प्रकारची असू शकते. तर लक्षात ठेवा, तंबू, शामियाना, ताडपत्रीचा निवारा हे सगळे तात्पुरते आहेत. आता याच्यामध्ये जर तुम्ही बिल्डिंग घेतलं, तुम्ही कोणती कंपनी घेतली तर हे सगळं येणार. तर एक लक्षात ठेवा, इमारत म्हणजे कायमस्वरूपी सुद्धा आणि तात्पुरती सुद्धा इमारत चालते. तर तुमचं उत्तर ऑप्शन D वरील सर्व असणार आहे, हे लक्षात ठेवा. इमारत, आता हे तुमच्या व्याख्येत दिलेले, दुसऱ्या कलमाच्या व्याख्येत. पुढचा प्रश्न बघा रे इथं, महाराष्ट्र अग्निशमक सेवा संचालकाची नियुक्ती कोण करतं तर संचालकाची नियुक्ती कोण करतं. सगळ्यात पहिलं आपल्याकडे काय असतात, CFO असतात. CFO तर काय असतात इथं, चीफ फायर ऑफिसर असतात. FO बऱ्याच सगळं काम यांच्याकडे असतं. पण आपल्याकडे एक संचालक असतात ज्यांची नियुक्ती आणि नेमणूक दोन्हीही कोण करत असतं तर मुख्यमंत्री, नगर विभाग, राज्य सरकार, केंद्र सरकार. तर वन्स अगेन इथं राज्य सरकार करत असतात. कोण, राज्य सरकार, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा रे, अर्धवार्षिक प्रमाणपत्र कोणत्या महिन्यात सादर करणं आवश्यक आहे. बघा, प्रत्येक म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बिल्डिंग बांधताय त्यावेळेला तुम्हाला NOC वगैरे सगळं सादर करावं लागतं. CFO कडे सगळं प्रॉपर सगळं काम झाल्याशिवाय तुम्ही ज्या वेळेला तुमची बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू असतं त्यावेळेला सुद्धा प्रोव्हिजनल सेफ्टी जे काही सर्टिफिकेट असतं ते सुद्धा तुमच्याकडे हवं. लक्षात ठेवा, फायनल ज्या वेळेला ते पूर्ण तयार होतं त्यावेळेला फायनलचं सर्टिफिकेट हवं, ज्या वेळेला अजून बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे त्यावेळेला प्रोव्हिजनल सर्टिफिकेट हवं. आणि 2 सर्टिफिकेट वर्षातून 2 वेळा तुम्ही सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. आणि जे अर्धवार्षिक सर्टिफिकेट असतं, प्रमाणपत्र असतं, तर ते तुम्ही मार्च, सप्टेंबर, एप्रिल, ऑक्टोबर, जानेवारी, जुलै का जून, डिसेंबर या महिन्यात घेतलं पाहिजे. तर अर्धवार्षिक प्रमाणपत्र हे जानेवारी ते जुलै या महिन्यात घेणं बंधनकारक आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. पुढे पुढचा प्रश्न बघा रे तुमच्या स्क्रीनवर, आगीचा धोका निर्माण करणाऱ्या वस्तू किंवा सामान हटवण्याचे निर्देश देणाऱ्या सुरुवातीच्या नोटिसीचा फॉर्म नंबर किती आहे. बघा, CFO जे असतात तर ते कोणत्याही ठिकाणचं ऑडिट करू शकतात, टेहाळणी करू शकतात, बघू शकतात
समजा आगी संबंधी जर कोणतीही बाब असेल, समजा तिथली उपकरणं तेवढी चांगली नसतील, मेंटेनन्स नसेल, तर त्यावेळेला ते त्यांना हटवण्यास सांगू शकतात. जर हटवलं नाही तर जप्त करण्याची नोटीस जाईल. जर जप्तही नाही झालं तर पंचनामाची नोटीस जाईल. आता हे जात असताना फॉर्म कोणते कोणते जातात याच्यावर तुम्हाला एक तरी प्रश्न बनणार म्हणजे भरणार. तर मग लक्षात ठेवा, याचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. पहिलं काय होणार रे, कधीही पहिलं काय होणार, तर पहिलं जाणार नोटीस. ठीक आहे, पहिलं नोटीस जाणार. मग त्यासाठी इथं सगळ्यात पहिलं फॉर्म ए बी सी डी, तर डायरेक्टली आपल्याला हे करायचं नाही. तर इथं सगळ्यात पहिलं फॉर्म सी आहे. तर इथं सुरुवातीला नोटीस ज्या वेळेला जात असते गोष्टी सामान हटवण्यासाठी ज्या आगीचा धोका निर्माण करतात, ठीक आहे, तर त्यावेळेला फॉर्म सी जातो, हे लक्षात ठेवा. तर त्यानंतर पुढे बघा, इथं तुम्हाला विचारलेलं आहे आगीचा धोका असलेल्या वस्तू किंवा सामान जप्त. समजा जर वस्तू हटवल्या नाहीयेत तर मग काय होणार इकडे, तर त्या वस्तू जप्त केल्या जाणार. मग आता जप्त करण्यासाठी सुद्धा एक नोटीस किंवा फॉर्म जात असतो. तर मग त्यासाठी जाणारा जो फॉर्म असतो, मेमोरंडम असतं, तर त्याचा नंबर किती आहे, EFGH. तर आता सी नंतर डी आहे आणि डी नंतर काय असतं, तर ई असतं. कसं, सी असतं जप्त करण्यासाठी, जप्त करण्याची नोटीस सी. तर त्यानंतर डी विसरून जावा, ई. तर पुढचा इथं जप्त करण्यासाठी काय असतं रे, तर जप्त करण्यासाठी ई असतं. ठीक आहे, पहिलं काय होणार, हटवा म्हणणार, नाही हटवलं तर जप्त करायचा. मग पहिला सी येणार, मग ई येणार. मग पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर पुढे आता डायरेक्टली आपल्याला पंचनामा करायचा आहे. ठीक आहे, जमा करून घ्यायचं, डायरेक्ट पंचनामा करायचा आहे. आगीचा धोका असलेल्या वस्तू किंवा सामान जप्त करताना करावयाच्या पंचनाम्यासाठी फॉर्म नंबर किती लागतो, सी बघितला, ई बघितला. मग आता EFGHI, तर याच्या पुढचा कुठला असतं, उत्तर सुद्धा आले चुकून, तर याचं उत्तर आहे एफ. तर EFचा पुढचं काय असतं, जप्त केला तर पंचनामा करायचा आहे, तर एफ, EF. ठीक आहे, तर असं लक्षात ठेवा, सिक्वेन्सनी जास्त लक्षात राहील. हे आपल्या तुमच्या रेग्युलर गोष्टी असतील तर चांगलीच गोष्ट आहे. पुढे बघा, आग सुटकेच्या जिन्यासाठी आवश्यक असलेली किमान रुंदी किती आहे, हे मी बॅचमध्ये सांगितलं तुम्हाला की जिन्याची रुंदी ॲटलिस्ट मिनिमम किती असली पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. किमान विचारलेलं आहे, किमान. कमाल किती असेल चालतंय, पण किमान किती रुंदी जी आहे तर ती जिन्याची हवी, असं तुम्हाला विचारलेलं आहे. जिन्याची किमान रुंदी, तर जिन्याची किमान 100 सेमी, 125, 50, 150 आणि इथं 90, तर ॲटलिस्ट 150 सेमी एवढी तरी रुंदी त्याची असली पाहिजे जिन्याची, कमीत कमी. जास्तीत जास्त नाही मेन्शन, पण कमीत कमी सांगितलेलं आहे रूलमध्ये. नेक्स्ट इथं तुम्ही बघू शकता, नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडियाचा कोणता भाग मुख्यतः आग आणि जीवन सुरक्षा संबंधी आहे, महत्वाचा आहे. पण तुम्हाला याच्यावर प्रश्न बनणार म्हणजे बनणार. खूप सोपं आहे. नॅशनल बिल्डिंग कोड जो आहे 2016चा, ठीक आहे, नॅशनल बिल्डिंग कोड कधीचा आहे, 2016चा आहे. त्याचा एक मुख्य भाग, टोटल याच्यामध्ये किती पार्ट आहेत, तर 12 पार्ट आहेत, मागाशी सांगितलं. तर त्याचा भाग कोणता, 1, 2, 3, 4. तर भाग 4 जो आहे फायर आणि लाईफ सेफ्टी संबंधी आहे. लक्षात ठेवा, फायर अँड लाईफ सेफ्टी संबंधी आहे. कळलं, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. तर बघा, ज्या वेळेला तुम्ही हे बघताय तर तुम्हाला पार्ट 4 जर तुम्ही चांगला केला, कारण की खूप मोठा आहे, 126 पानाचा आहे, पण मी तुम्हाला ऑलरेडी याला खूप लहान करून दिलेलं आहे. बॅचमध्ये मी शिकवलंय. तुमचा तिसरा टॉपिक आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला आपला ऍक्ट आहे 2006चा, त्यानंतर ऍक्ट आहे फायरचा ऍक्ट 2023चा, आणि तुमचा तिसराच टॉपिक जो आहे तर तो हा आपला पार्ट 4 आहे नॅशनल बिल्डिंग कोडचा. तर हा टॉपिक तुमचा खूपच चांगला असला पाहिजे. सिव्हिलमध्ये याच्यावर खूप जास्त प्रश्न असतात. तुम्हाला फक्त एकच टॉपिक दिलाय, 12 पार्ट नाही करायचे तुम्हाला. ते करत बसाल तर मग तेच करायला लागेल आपल्याला. पण हे खूप सोपं करून दिलेलं आहे मी तुम्हाला, ऑलरेडी बॅचमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. जाऊन तुम्ही चेक करा, खूप कामाची वस्तू आहे. कळलं, चला तर पुढचा प्रश्न बघा रे इथं. ठीक आहे, चला इथे प्रश्न संपलेले आहेत. आपली फायरमॅन आणि ड्रायव्हर ऑपरेटरची एकच बॅच आहे, दोघांचा कंटेंट सेम आहे. त्यासाठी ज्याच्यामध्ये मी तुम्हाला जनरल नॉलेजचे सगळे टॉपिक्स देते. आपली जनरल नॉलेजची वेगळी बॅच आहे. जर तुम्हाला जनरल नॉलेज नुसतं घ्यायचं तर ती घ्या, ती 150 रुपयाची आहे. पण याच्यामध्ये मी तुम्हाला ती फ्री देत आहे.
सगळे तुमचे टॉपिक जनरल नॉलेजचे, वारसा स्थळ, पर्यटन, पर्यावरण समस्या, कचरा व्यवस्थापन, अद्ययावत तंत्रज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, चालू घडामोडीची सुद्धा माझी 150 रुपयाची वेगळ्या नोट्स असतात, त्या सुद्धा इथे तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करून देत आहे. तर सगळं तुम्हाला याच्यामध्ये मिळतंय. त्यानंतर करंट अफेअर्स सगळं तुम्हाला मी देते. ऑल ऍक्ट्स तुमचे, फायर प्रिव्हेन्शन ऍक्ट 2006, 2023, म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट जो की आपला मी वेगळा दिलाय 100 रुपयाचा, तो सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर अशा पद्धतीने प्रॉपर टेक्निकल पार्ट तुमचा जो खालचा सगळा टेक्निकल पार्ट आहे तर तो सुद्धा याच्यामध्ये मिळतोय. तर अगदी अशी कॉम्बो अशी तुमची ही पूर्ण बॅच आहे प्रॉपरली. फक्त याची प्राइस 499 रुपये आहे. पण पोरांनो, माझी मेहनत जशी याच्यामध्ये वाढत जाईल तशी प्राइस जी आहे मी त्याची वाढवणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण की या मागे मेहनत भरपूर लागते, गोष्टी नवीन आहेत आणि मला जर हे परवडत असेल तर ठीक आहे, पण मला ज्या वेळेला ह्या गोष्टी परवडण्याच्या बाहेर जातील तेव्हा मी नक्कीच याची प्राइस वाढवणार आहे. त्यावेळेला तुम्ही मला कोणीही काही बोलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. जर घ्यायची असेल तर लगेचच्या लगेच व्हिडिओ बघितल्या जाऊन ॲप डाउनलोड करायचा, स्टडी स्पेस मराठी. ठीक आहे, आपला जो ॲप आहे स्टडी स्पेस मराठी डाउनलोड करायचा आणि चेक करून घेऊन टाकायचं. त्यानंतर नुसता अधिनियम हवाय जो सगळ्याच पदांना आहे, सगळ्याच पदांना अधिनियम आहे, तुम्हाला माहिती आहे केडीएमसीच्या. तर तो अधिनियम फक्त 99 रुपयामध्ये अगदी साध्या आणि सोप्या भाषेत करून मी प्रोव्हाइड केलेला आहे. फक्त 99 रुपये. महाराष्ट्र तुम्हाला फायरच्या बॅचमध्ये हा फ्रीमध्ये अवेलेबल आहे. तर हा अधिनियम साध्या सोप्या भाषेत सर्व पदांना असणारा कायदा मी प्रोव्हाइड करून दिलाय. ॲप डाउनलोड करा स्टडी स्पेस मराठी, तिथून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर फक्त सामान्य ज्ञानाची बॅच हवी असेल तुम्हाला, फायरच्या बॅचमध्ये ती ऑलरेडी अवेलेबल आहे. जर इंडिव्हिज्युअली वेगळी हवी असेल तर ती 150 मध्ये तुम्हाला सगळे टॉपिक, चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, राज्यघटना, महाराष्ट्राचे आणि भारताचे नागरीकरण, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यटन समस्या, वारसा स्थळे, त्यानंतर पर्यावरण समस्या, पर्यटन, ऊर्जा संवर्धन आणि हरित बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन, हे सगळं तुम्हाला या बॅचमध्ये इन्क्लुडेड आहे. जर ही हवी तर ही घ्या. त्यानंतर जर तुमच्यापैकी कोणी लिपिक टंकलेखक एलिजिबल असेल तर त्याची सुद्धा बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. फक्त 499 रुपयामध्ये हे सुद्धा म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, राईट टू सर्व्हिस ऍक्ट 2015, साध्या सोप्या भाषेत ऑलरेडी राईट टू इन्फॉर्मेशन तर कम्प्लीट आहे. तर एवढं सगळं मिळतंय. जनरल नॉलेजची बॅच आपली याच्यामध्ये इन्क्लुडेड असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे.